श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. आदू सारखं हट्ट करत होता 2 दिवस झाले की मला गार्डनला जायचंय. त्यामुळे म्हटलं चला आज गार्डनला जाऊया. सगळे असे सरळ खेळत होते आणि हा बघा तुम्ही कसं खेळतोय, विरुद्ध दिशेने खेळत होता. त्याला तसं मज्जा येत होती. म्हटलं तुला कसं आवडते तसं खेळ मुलांना, कारण जास्त रोकटोक करून पण चालत नाही खेळाच्या बाबतीत. त्यामुळे ते एन्जॉय करत होता. आणि मला घरी येऊन पनीरची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी मस्त कांदा, टमॅटो, आलं, लसूण सगळं असं घालून ते तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं. आणि एक साईडला इकडे मी पनीर छान कट करून घेतली. तुम्हाला आवडेल त्या साईजनं तुम्ही कट करू शकता. आणि मी अशा प्रकारे इथं कट करत होते. त्यानंतर ते पण पनीरसुद्धा तेलामध्ये असं छान परतून घेतली. आणि जे कांदा, टमॅटो वगैरे जे होतं ना ते छान असं मिक्सर म्हणजे पेस्ट करून घेतली. आणि ती परत तेलामध्ये घातली आणि त्यामध्ये मसाले घेतली, पनीर मसाला, तिखट वगैरे, जिरं पावडर. त्यानंतरला मला चटणी असं जास्त तिखट नाही आवडत, त्यासाठी मी कमी तिखट यूज करते. आणि त्यानंतरला मग सगळं ते छान मसाला शिजल्यानंतर असं पनीर घातले. आणि तर माझी मस्त पनीर भाजी तयार झाली आमच्या दोघांसाठी. दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता आणि पहाटे 4ला उठून मी माझी पूजाची तयारी, अंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे सगळी मांडणी सुरू केली. आणि इथं माझी खूप छान मांडणी करून झाली. बाहेरसुद्धा रांगोळी काढायचं होतं. आणि इकडं मी एका साईडला असं कळशी बुजून घेतली, त्याला मंगळसूत्र वगैरे घातले असं छान. इकडं स्वामींनाही शॉल वगैरे घातले, सगळं छान सजावट केली. फुलं घातली. फुलं घातल्याशिवाय तर पूजा ही आपली अधुरीच असते. त्यानंतर दिवा लावून घेतला, फळं ठेवून घेतली. बाहेरसुद्धा मी हळदीचा लेप लावून घेतला नेहमीप्रमाणे. आणि छानशी रांगोळी काढली. दोन्ही साईडला फुलं ठेवून दिली. तुळशीसमोरसुद्धा एक छोटीशी रांगोळी काढली. तुळशीसमोरसुद्धा फुलं ठेवून घेतली. तिथं पण मी दीप लावते, संध्याकाळी लावते, सकाळी लावते. तसं दीप वगैरे लावून घेतलं मी, उदबत्ती वगैरे लावून घेतली तिथं पण. आणि अंगणातसुद्धा रांगोळी काढली. आणि परत अशा प्रकारे माझी इथं देवपूजा झाली.